नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास असणार आहे. तो म्हणजे माझ्या गावातला व्हिडिओ आहे. आणि या गावामध्ये मी खूप वर्षांनी आलेलो आहे. म्हणजे माझे वडील भाऊ घरातले येत असतात आहे, पण मला काही कामानिमित्त यायला जमत नव्हतं. पण आता मी ह्या गावात येणं जाणं चालू केलेलं आहे. आणि गाव बऱ्याच पद्धतीने सुधारलेलं आहे. म्हणजे आता इथे तुम्ही बघताय माझे वडील बसलेले आहेत. आणि हा बस थांबा म्हणून आहे, पारगाव फाटा म्हणून आहे. आणि येताना आम्ही इथून आलेलो आहे आणि आता सरळ गावामध्ये चाललेलो आहे. आता निघालो आहे. तुम्हाला आता पुढे जाऊन गावसुद्धा माझं दिसेल कसं आहे. आता चहा पिण्यासाठी आलो आहे. छान वाटलं असं बघायला भेटतंय. पाणी काय करतो चलो चहा दे पहिल्यांदा. साखर कमी टाका, साखर. गावातली कॅन्टीन आहे. तुम्ही इथे राहतात पण का? कोल्हा वाटतोय. ये इकडे बस, इथे बस, इथे बस. गावातली अंगणवाडी आहे. सुंदर असं गाव आहे. मस्त हिरवळ असं वातावरण आहे. गार वारा सुटलेला आहे. आणि तुम्ही ते बघू शकतात टपाल. पहिला जो हा रोड आहे ना असं बरोबर नव्हता. खूप दगडी, म्हणजे एक सायकल पण जाणार नाही इतका खराब रोड होता. आता खूप छान रोड आहे. म्हणजे विमान उतरेल एवढा रोड चांगला आहे. आता रस्ता खरंच चांगला आहे. आता मी गाडी चालवते बघा, किती स्मूथ वाटतंय. आवडला मला, मस्त आहे. पट्टी आहे, इथे विटा बनवतात. पुढे रस्त्याचं काम चालू आहे. बाजूने चालू आहे. म्हणजे अर्धा रस्ता खूप छान झालेला आहे. छान असे पिंकलर लावलेले आहेत. आता रस्त्याचं काम पण चालू आहे. गावातलं कॉलेज आहे, 12वी पर्यंत आहे. नवखंड माध्यम उच्च माध्यमिक विद्यालय पारगाव. बघू शकता, छान असं वातावरण आहे. सुंदर असं मंदिर आहे. छान असं वडाचं झाड आहे. गावची देवी आहे मुक्ताई. सुंदर असं पाण्याने भरलेलं तळ आहे.
विश्रांती. छान असे गावाकडचे माणसं वाटतात आहे. मी खूप म्हणजे बरेच वर्षांनी गावी आलो आहे. गावाचं वातावरण आहे. आता इथे आता मिसळ, छान मिसळ खाणार आहे. ही मिसळ आहे. पाव, जिलेबी, एक छोटासा वडा, मिरची आणि मिसळ. तर हे असं पुण्याची मिसळ. समोर दिसतो साखर कारखाना. आता प्रत्येकाची छान असे घरं झालेले आहेत. इथे बंगले बिंगले असे झालेले आहेत. असंच पाहिजे. इथून खाली सारखायचं. तू राईट घेऊ हा एकाच्या जाते तू गाडी. हा ही नदी आहे. आता पाऊस नाही म्हणून थोडं पाणी आटलं आहे. पण ही नदी मी पहिल्यांदाच बघितली. आणि ते बाबा ते आपण मुक्का वगैरे आपण आलो होतो सगळे असं तेच ना इथं आलो होतं का. हा तुला आठवते नदी नदी. हा मग हीच असेल ती. हा आता एवढंच आहे. काय केव्हा आवरापासून इकडे म्हणजे हा वर तिकडे माळीमाळा चालू झाला. मग तिकडं माळीमाळा हा आणि इकडं बामणाचा माळ. ब्राह्मणाचा माळा. असे रस्ते आहेत. हा ती काय गाडी. हे बघा लागण्यावर वडिलांनी आम्हाला अशा खडखड रस्त्यामधून आणलंय. हे असं चाललं होतंय. पण जीन्स घालायची होतीस. आज आम्ही आमच्या नानांबरोबर आलेला आहे गावी खूप वर्षानंतर. शुभम पण तू फसवला यार. आम्ही रात्री बोललोय ना. मला हा पण बोलला CLI मला बोलले ठीक आहे. मग मी डायरेक्ट तुला आलं. मी सकाळी का फोन केला नाही म्हटलं झोपला.
फोटो तू काढशील आहे? ही इथून बैलगाडीचा रेस चालायचा आंबेगाव तालुका. हा तुझा पोरगा आहे का? अच्छा. चला बसा बसा चला. सुंदर असं गाव आहे. संध्याकाळचे 5:27 झाले. बघण्यासारखं सुंदर असं वातावरण आहे. छान असे वातावरण आहे. सुंदर आणि असं गाव आहे. आंब्याचे कलम लावलेले आहेत. रात्र झालेली आहे. तर मित्रांनो, आजचा हा गावातला मी ब्लॉग दाखवलेला आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. टेक केअर. बाय बाय.